सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यात नवे नांदेड शहरामध्ये महानगरपालिकेची निवडणूक सार्वत्रिक निवडणूक ही 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या अनुषंगाने होणार आहे। आपले नांदेड जिल्ह्याचं लाडकं व्यक्तिमत्व, मराठवाड्यातले सर्वश्री माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि तसंच राज्यसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे या दोन नेतृत्वाच्या अनुषंगानं आज महानगरपालिकेची निवडणूक आहे। आणि प्रभाग 20 मध्ये जे काही भाजपाचे, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यामध्ये सर्वश्री संजय शिवाजीराव घुगरे, सौभाग्यवती सुवर्णा सतीश बसवदे, निरंजना राजू लांडगे आणि त्याचबरोबर वैजनाथ देशमुख, ओबीसी महिला गटामध्ये मंगला देशमुख, गजानन देशमुख हे सर्वजण पूर्णतः दमदार, अतिशय हुशार सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। खरं पाहता ही चुरशीची लढाई आहे। भाजपाचं नेतृत्व हे जरी पूर्णतः महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांकडे असेल, परंतु नांदेडमध्ये महानगरपालिकेमध्ये अशोकरावजी चव्हाणांचे हे जे सर्व नेते आहेत, हे जे उमेदवार आहेत, यांना निवडून द्यावं मी असं म्हणते। आणि मुख्य म्हणजे प्रभाग 20 मध्ये मी आधी नगरसेविका होते 2012 ते 17, परंतु तरुणाईचे महत्व आहे, तरुणाईची हाक आहे, म्हणून तरुण दमदार महिला नेतृत्व या ठिकाणी आहे। माझे राजकीय वारसदार म्हणून मी सुवर्णा सतीश बसवदे यांना मी अगदी जवळपास 1 वर्ष आधी सांगितलं सुवर्णाला की तुला उभं राहिलं पाहिजे। तरुणाईची हाक आहे सध्या। म्हणजे तरुण लोक जर राजकारणात असले की त्यांचं एक उल्हासपूर्ण वातावरण असतं आणि राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये त्यांना आलं पाहिजे। म्हणून आम्ही आता ह्या सगळे तरुण महिला, त्यामध्ये आमची सुवर्णा असे नका किंवा आमची निरंजना असे नका, आमची मंगला असे नका, या 3 तरुण महिला आणि त्याचबरोबर वैजनाथ देशमुख धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जे असतील ते म्हणजे संजय शिवाजीराव घुगरे, अगदी रस्त्यावर चालणारे, अगदी सगळ्यांची हाक ऐकणारे हे कोण असतील, हे सर्व नेते आहेत, हे सर्व उमेदवार आहेत, यांना निवडून द्यावं मी असं म्हणते। आणि या सर्वांकरता पुन्हा एकदा जय श्रीराम, जय भीम।